नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। अनुदान वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय म्हणजेच GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। स्क्रीनवरती पाहू शकता 27 ऑक्टोबरचा हा शासन निर्णय आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा अनुदान वाटपासंदर्भातला शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून अनुदानाचं वाटप करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। निधी मंजूर झालेला आहे। तर खुशखबर आहे लाभार्थ्यांसाठी। हा जो व्हिडिओ आहे तो फक्त शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट या योजनेसंदर्भातल्या तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग कशाची पाहताय वाट सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 27 ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे अनुदान वाटप करण्यासंदर्भात, यामध्ये कोणतं अनुदान आहे, कुणाला अनुदान मिळणार आहे, किती अनुदान मिळणार आहे, त्यासोबतच पहा आणखीनही बरेच काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया आपण। तर जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर जिल्हा स्थापनेसाठी रुपये 43,72,72,000 एवढी जी रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर जिल्हा स्थापनासाठी रुपये 68,43,35,690 एवढा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 27,57,59,572 इतका निधी शासन निर्णयान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे। आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 1 वेतन 6 दूरध्वनी 20 त्याचबरोबर पाणी 11 प्रवास खर्च व 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 11,58,39,740 त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 4,61,08,220 इतका निधी वीज प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 कालावधी करता 1 वेतन 6 दूरध्वनी 20 पाणी प्रवास त्याचबरोबर खर्च कार्यालयीन खर्च इत्यादी उद्दिष्टांसाठी शासन निर्णय सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। या शासन निर्णयामध्ये पुढे माहिती दिलेली आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। सदरहू वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखा शीर्षक 2053 जिल्हा प्रशासन 93 जिल्हा सर्वसाधारण आस्थापना या लेखा शीर्षकाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक 2 वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापना खर्च या लेखा शीर्षकाखाली खर्च टाळावा। सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। त्याचबरोबर त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला जो अनुदानातून केलेल्या खर्चाचा लेखापालाच्या कार्यालयातील नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा शीर्षक कार्यालयास
कार्यालयास पाठवावी। तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवण्यात व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यालयास पाठवावी। खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील। हा जो शासन निर्णय आहे तो विभागाच्या प्रपत्र पहा पुढचे काही आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, तर हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। आता तुम्ही संपूर्ण शासन निर्णय पाहिलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पहा, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच शेतमजुरांसाठी देखील हा वृद्ध व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। परंतु लक्षात घ्या, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, जो नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना 1,500 आणि 2,500 मिळणार आहे। आता 1,500 कुणाला मिळणार आहेत, तर दिव्यांग बांधव सोडता सर्वांना 1,500 मिळतील आणि जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 मिळतील। तर हे 2,500 आणि 1,500चे वाटप करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे का, तर या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय नाही। म्हणजे जे लाभार्थ्यांना पैसे मिळतात, ज्या लाभार्थ्यांसाठी जो शासन निर्णय येतो ज्यामध्ये वेगळा निधी असतो, तो हा शासन निर्णय नाही। संजय गांधी निराधार योजनेच्या साठी शासनाकडून जो मंजूर झालेला आहे तो हा निधी आहे, तो हा शासन निर्णय आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे येतात त्यासाठी जी रक्कम मंजूर होते, जो शासन निर्णय येतो तो वेगळा शासन निर्णय आहे। त्यामुळे काय करायचं आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला साधारणपणे 5 तारखेच्या नंतर किंवा 5 तारखेला वितरित केला जातो। प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या पुढेच हे वितरण सुरू होतं। 5 तारखेला देखील झालं तर खूप चांगलं आहे। पण तुम्हाला कुणी जर सांगितलं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आजपासून वाटप सुरुवात झालेला आहे, संध्याकाळी पैसे येणार आहेत, सरसकट 2,500 येणार आहेत, तर ह्या सगळ्या फेक बातम्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। 1,500 रुपये मिळतील जर तुम्ही दिव्यांग नसाल, आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला 2,500 मिळतील। ते पण केव्हा मिळतील, जेव्हा तुम्ही तुमची दिव्यांग म्हणून नोंद केली असेल तरच हे 2,500 मिळतील। आणखीनही ही वेळ गेलेली नाही। दिव्यांग नोंद लावण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ठिकठिकाणी कॅम्पचं आयोजन केलं जात आहे। त्या कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला तुमची दिव्यांग अशी नोंद करायची आहे। जर तुम्ही विधवा महिला असाल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड हे डॉक्युमेंट घेऊन, याची झेरॉक्स घेऊन तुम्हाला त्या दिव्यांग कॅम्प जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कॅम्पमध्ये जायचं आहे। तुमची दिव्यांग म्हणून नोंद करायची आहे, तेव्हा तुम्हाला हे 2,500चं वाढीव अनुदान जमा होईल। जर तुम्ही नोंद केली नाही तर तुम्हाला फक्त 1,500च मिळतील, जरी तुम्ही दिव्यांग असाल तरी। त्यामुळे नोंद करणं आवश्यक आहे, हे मुद्दे लक्षात घ्या। या योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भातल्या पुढील ज्या काही अपडेट असतील त्या वेळेवर पाहणारच आहोत आपण। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।